संजय राऊत आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। अगदी मगाशीच माध्यमांशी बोलताना 117 ते 120 ठिकाणी ठाकरे बंधूंची ही युती विजयी होईल आणि महापौर आमचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता। खरं तर अनेक ठिकाणी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जवळपास 8 ठिकाणं अशी आहेत की जिथे बंडखोरीला सामोरं जावं लागतंय या युतीला। या युतीतल्या उमेदवारांना आता त्या संदर्भात नेमका काय तोडगा काढायचा, या बंडोबांचं बंड थंड कसं करायचं, त्यांना शांत कसं करायचं, ही उमेदवारी जी बंडखोरांनी दाखल केलेली आहे ती माघारी कशी घ्यायला लावायची, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी संजय राऊत शिवतीर्थवर पोहोचलेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, नेमकी काय चर्चा आता शिवतीर्थवर होऊ शकते? नक्कीच पाहतोय आपण, काल राज्यातील 29 महानगरपालिकांमधील ठिकठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। 5 वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल करण्याचा शेवटची वेळ होती। त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय। काल दुपारी 4 नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील स्वतः उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते आणि त्याचवेळी संजय राऊत देखील त्या ठिकाणी दाखल होते। आपण जर मुंबईमधली आणि इतर महानगरपालिकांची परिस्थिती बघितली तर मनसेची ठिकठिकाणी युती झालेली आहे, परंतु युती होत असताना कुठेतरी बंडखोरी झाली। हीच बंडखोरी कशा पद्धतीने शांत करायची या संदर्भात जे आहे ती चर्चा या भेटीमध्ये केली जाऊ शकते। कारण की कालच्या भेटीमध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मनसेने उमेदवार दिलेले आहेत त्या ठिकाणी देखील शिवसेनेची बंडखोरी झाली। ज्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार दिलेत त्या ठिकाणी मनसेकडून बंडखोरी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आजच्या भेटीमध्ये याच दरम्यान चर्चा केली जाऊ शकते। कारण की ठाण्याचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव देखील आतमध्ये उपस्थित आहेत, ते देखील त्या ठिकाणी पोहोचले। त्याचसोबतच मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। त्या पद्धतीने बंडखोरी शांत करणं, बंडखोरी थोपवणं हे दोन्ही पक्षांसमोर आव्हान आहे। कारण की जास्तीत जास्त उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील आणि बंडखोरी कशा पद्धतीने थांबेल यावरती दोन्ही पक्षांचा भर आहे आणि या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते। त्याचसोबतच 2 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे। तोपर्यंत लवकरात लवकर कशा पद्धतीने उमेदवारी अर्ज हे मागे घेतले जातील यावरती देखील चर्चा केली जाऊ शकते। त्यानंतर खरी प्रचाराला सुरुवात होणार आहे। या प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांची स्ट्रॅटर्जी काय असावी, दोन्ही पक्षांची रणनीती काय असावी या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते। कारण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर दोन्ही बंधूंची नक्कीच आता बैठकीनंतर काय बाबी समोर येत आहेत लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद। तर संजय राऊत शिवतीर्थवर पोहोचले, बाळा नांदगावकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अविनाश जाधव सुद्धा शिवतीर्थवर आहेत। अर्थात या नेत्यांमध्ये विशेषतः बंड शांत करण्याबाबतची चर्चा होऊ शकते। त्यानंतरच आता प्रचारादरम्यानची रणनीती असेल, या सगळ्याबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत।